काल व्हिडिओ का सोडला नाही? दादाने मोठा प्रश्न सगळ्या विचारला. हा, वय किती तुमचं? किती? सांगितले 22. 22. भाऊजींनी सांगितले 22 वर्षाचे आहेत म्हणून. त्याची परत आपण मुलाखत घेऊया दादाची. हो, दादा आत्ता आले जस्ट, आणि ते पण घरात भांडून. ते काय काल व्हिडिओ का सोडला नाही, भरपूर म्हणजे आपण पोस्ट पण टाकली नाही. काल आम्ही घेऊन गेलो सुलतानला, अस्वलवाडी ही मैदानात. पायरा पण चांगला होता. तर एक चुकी झाली तिथं, गाडी बांधायला पाहिजे होती कुणावर सांग? सुलतानवर. ठीक आहे, गाडी बांधायला पाहिजे होती सुलतानवर. आणि ज्यांचा पायरा होता ती दादा पण म्हणत होते गाडी बांधा सुलतानवर. आमच्यातलं म्हणजे काय चुकी झाली, आम्ही म्हटलं एकर होती ग, सुलतानच्या बाजूला त्या बाजूला लय घसार होती. हा, आणि म्हटलं नको बांधायला, काय गरज नाही. काय झालं, सुलतान जसं फेऱ्यात मैदानात ठेवलं तसं लय खाल्लं, तडाखा लावा लागला. तळ जास्त वाढलाय त्याचा. आणि स्पीड पण वाढली. काय झालं, वासराला 1-2 उड्या म्हणजे सुट्टी झाली, वासराला उडीच कळाली नाही. वासरू पडलं खाली. पडलं मला ते 50 फूट सुलतान वासरू पडलं तर सुलतान फरकाडत नेलं वासरू. म्हणजे त्याचं लक्षच नाही, नुसतं पळायचंय. म्हणजे काय झालं, जरा वासराला खर्चाटलं वगैरे लागले, नाकातनं रक्त आलं ना, फक्त खर्चाटले. तिथं जरा मूड हाफ झाला सगळ्यांचा. त्यामुळे व्हिडिओ पण करायला म्हटलं जरा, कारण की प्रत्येकाचा नंदी हो, प्रत्येकाच्या नंदीवर प्रत्येकाचं जीवापाड प्रेम असते. मालकाचा चेहरा वगैरे बघून आमचा म्हणजे मूडच गेला. आणि कालचा शेवटचा सगळ्यात लास्ट आदतचा गट होता, आणि 26, आणि तुम्ही बघू शकता तिथे गाडी थांबलेली. 6 नंबर तास नाही 5 नंबर तास म्हटलं गट काढले आपल्या फॅमिली सांगायचं. तर हे असा खेळ झाला. आता बघू, आता रायबा शेट आणि बाजा शेट बघू आता त्यांचा फेरा कधी येईल. फेरा कधी येईल. हा, आणि आता मग सुलतानचं मैदान करूच, आणि केल्यानंतर दादांचं गाव आहे वडूज, कॉलेजला पंजाबला. मग आता सांगलीत काय करत होतं? आता ते म्हणजे बहीण आणि आई तिथं म्हणजे सांगलीत आहेत काय राहायला? मग तिथं बहिणीला शाळेला घातले ना, त्यामुळे. तुम्ही पंजाबमधून कधी आला? पंजाबमधून आले 4-5 तारखेला आले. तर 5 तारखेला आली. त्यांनी ह्यांनी आलेल्या आपल्या स्टोरी सांगितल्या. जाणार होती ती वडूजला आज, म्हणजे घरातली वगैरे. हा, तर दादा भांडून आली ती. दादा सांगतील की, दादा सांगा काय झालं. काय ते म्हणजे अगोदर सांगितलेलं की म्हणजे रायबाला वगैरे भेटायला जाणार आहे. घरचे म्हणलेले एवढ्या वर्ष म्हणजे बाहेर पण एक डॉक्टरांकडे गेलेलो, तिथून वर्ष झालं. मग घरचे म्हटलं एवढ्या वर्ष नको वगैरे. म्हटलं नाही, म्हटलं आज जातो, म्हटलं उद्या परत वडील जायचं आहे. मग आज मी इकडे आलो, मग तिकडे. म्हणजे थोडक्यात हट्ट करून आलेत. म्हणजे अगोदर आमचे म्हणजे बाबांची बैल वगैरे नागपुरी म्हणून कात्र खटावला, पण घरात म्हणजे बाकीच्यांना कोणाला नाही. मग ते मला फक्त म्हणजे आवडतो बैल वगैरे. हा, रक्तात नाद राहिला. म्हणजे लहानपणी जे बघितलंय ते अजून. हा, आणि घरी गेलो तरी पहिल्यांदा वाटत जातो, मग घराकडे जातो. म्हणजे त्यांचा किती जीव आहे. दादा काय शिक्षण घेतात आता? मी बीटेक मॅकेट्रॉनिक्सला सेकंड इयर. हा, पंजाबमध्ये अजून एक दादा आहे. तुम्ही कुठं राहतो पंजाबमध्ये? मी गेलो फगवारा जलंधरच्या तिथं, अमृतसर पासून 100 किलोमीटर. चालतंय. दादा पंजाबमध्ये येते. फक्त मी त्यांचं नाव असं म्हणजे नाव सेव्ह करून पुढे पंजाब टाकलं. त्यांचं पण असतं ती मला. मी एकदा तुम्ही ते नाव टाकलेलं बायकोचं केलं ना सुरू, तिकडं मशातला गेलं ते बाळमामाचं टेम्पल. हा हा, तुम्ही टाकलेलं की पंजाबमध्ये, पण तुम्ही बघितलं नाही. अहो दादा, त्यावेळेस कसं होतं माहितीये का, म्हणजे पुढचं दाखवण्याची कमेंट इतक्या पळत असतात का नाही, आणि ती वाचायची. काय गडबडीत आपण एक वेगळीच कमेंट वाचली तर ते आणि नाव वाचच तोपर्यंत कमेंट जाते. स्टॉप केलं की तोर आणि खाल्लं कमेंट. नाव पण घ्या आमचं. नाही नावाचा काही विषय नाही. नाही काय कमेंट येते ते नाव घ्या. म्हणून आम्ही असं चालूच असते. म्हणून शक्यतो आम्ही लाईव्ह टाळतो. नाराज होतील ना, पण आमचं नाव पण घेतलं नाही आणि कमेंट पण बघितली नाही तर कसं पळत असते ते तुम्हाला पण माहित आहे एक सारखं. फॅमिली पण मोठी आहे म्हणलं. हो, त्यामुळे असं ते. होय. आणि ती आपण ह्याची म्हणजे काय काहींचा गैरसमज झाला की आपण जाहिरात केली वेब सिरीजची. हो, जाहिरात वगैरे काय केली ना, उलट ते चांगला. मी म्हणजे तुम्ही सांगितलं नंतर मी बघितलं, खरं रिअल काय आहे म्हणजे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय. नाही त्यांचं म्हणजे आता आपल्या फॅमिलीचे इथं आभार की त्यांनी तिथं जाऊन 5005 टाकून एवढ्या कमेंट केले, तर त्यांना सपोर्ट पण केला. त्यांचे 900 ज्यावेळेस म्हणजे आपण व्हिडिओ सोडायचे ते 954 सबस्क्रायबर्स होतात, पण आपण व्हिडिओ सोडल्यावर त्यांचं म्हणजे मॉनिटायझेशन कडे एक पाऊल पुढे गेलं, ते 1000 क्रॉस झालं. आणि कमेंट मी मला भ्यावतो बोलायला. एक तर कमेंट त्या का नाही कोणा 5005 फॅमिलीची वाईज कमेंट आली. खरंच म्हणजे इतकी फॅमिली सपोर्टिव्ह आहे का नाही, ती सगळी आता ही दादा कसाले थट्टानाशी सगळी आसपास पाहिजे होती, काय विषयच नव्हता. 5005 आम्ही रायबाबा बाहेरचे पण जास्त फक्त इथं पॉसिबल होत नाही जायचं. बरोबर. इथं दररोज रांग म्हणजे कुठं मैदानात जायचं असतं तर ह्यांना काही लोडच नव्हता, स्वतः सगळं करून घेऊन गेले असते. मोठी बैलगाडीवाली म्हणजे देते ना पैसे माग ही करायचं, तुम्हाला ही करायची गरज नाही, सगळी येणार. तेच शेअर करायचं होतं. म्हणजे आपल्या फॅमिलीनं तिथं जाऊन भरपूर सपोर्ट केलाय. आणि काही काहींचा गैरसमज असा झाला की आपण
पैसे घेतले जाहिरात करायला. पेड प्रमोशन, तर पेड प्रमोशन नाही, त्यांची पण सुरुवात आहे आणि शून्यातून सुरुवात केल्या तर नक्कीच आपण मदत त्यांना करणार. आता व्हिडिओ बघायचं आपलं त्यात किती कराडमध्ये दवाखान्यात त्यांनी यांची गाडी घालून पैसे दिले, मग ते पण व्हिडिओ बघते ते बऱ्यापैकी. होय, आणि ते आदल्या दिवशी रात्री आलेले, पण रात्रीचा व्हिडिओ करणं शक्य नव्हतं, कारण कसं अंधारात काही कळालं पण नसतं, सांगता पण आलं नसतं. तर दुसऱ्या दिवशी पण सकाळी ते दादा आलेत. कसं असतं, नवीन नवीन चॅनेल असलं की एक आशा असते आपलं कधी म्हणजे ज्या अचिव्हमेंट असतात ते कधी पूर्ण होतील. तर त्यांच्या आपल्या फॅमिलीमुळे थोडक्यात राहिलेली अचिव्हमेंट पूर्ण झाली. आणि आपल्या फॅमिलीचं खरंच मनापासून आभारी आहे. तुम्ही सपोर्ट केला त्यातून 5,000 लय भारी वाटतं तू वाचलं तुम्ही वाचले का नाही? 5,000 भरपूर. बदलला ना आपण. नाही म्हणजे कसं चाललंय, आपुलकी नातं म्हणजे तयार झालं. असं नाही किंवा पैसे द्या मागं फिरा आणि आमच्या बैलाचं नाही नाही वाटतं त्यामुळे तर एवढा मध्ये. आता मी एक तुम्हाला प्रश्न विचारते, ही नंदी म्हणजे तुम्हाला काय वाटतं आपल्या दावणीबद्दल? माझं तर घरातलं म्हणजे असं घरातलं कुठला तरी सदस्य असला म्हणजे मला तर वाटतं होय ना. काय काय दादा तरी सांगते का तुम्हाला तशी बघायला फॅमिली का न सांगते ती धावावळे बघा, येसना वळे बघा, ही करा ही करा ती करा, म्हणजे आपलं म्हणून आणि समजून घेताय का नाही? आता तुम्ही सुद्धा एवढं म्हणजे नंदींच्या प्रेमापोटी इथपर्यंत आलाय. तिचं आपली बघा नाही तर काय नसते म्हणजे ओळख नसते म्हणजे. हा, त्यांच्यामुळे बरोबर. होय. आम्ही इथंच राहिलो असतो शेण्यात आणि शेण्यातनच पण आज ह्यांच्यामुळे महाराष्ट्रभर ओळख झाली आणि मेन म्हणजे आपली चांगली पब्लिसिटी झाली आपल्या सगळ्यांची, की फॅमिली पण आपली चांगली आहे. होय, होय. हे आता सगळं आपण मिळवले. अजून तर पळय ना ते पळायला लागले की मग सगळे देणार. हा, आता दादा अजून एक प्रश्न विचारा. दादा, तुम्ही लहानपणापासून म्हणजे नंदीत वगैरे तुमच्यात आहे, मग तुम्हाला काय वाटतं, तुम्ही आतापर्यंत असं कधी बघितलंय का न पळणाऱ्या नंदींच्या एवढं प्रेम कोण करणारी फॅमिली? नाही म्हणजे शक्यतो नाहीच. म्हणजे आता कसं माहिती का, जे शेतकरी आहेत ना तीच म्हणजे जेव्हा वाढ जपते म्हणजे नंदीला ते पावासाठी आणते ते आणि म्हणजे त्याला बाजार करून टाकते, त्यांचा काय उपयोग नाही. तसं नाही, आमचं नाही सांगत आम्ही, आपल्या बघणाऱ्या युट्यूब फॅमिलीचं तुम्हाला काय वाटतंय असं न पळता एवढं नंदींच्या प्रेम करणारी? असं नॉर्मल म्हणजे जे बैलगाडा मला असते ना म्हणजे मोठी ती असं म्हणजे जेवढं बैल आणते तसं नवीन आणि नाही पळायला लागले लगेच त्याला बाजार करून टाकते. म्हणजे असं नुसतं पळवायसाठी असतात, प्रेम या विषय नसते त्यांचा. मग आपल्या पळवत असते म्हणजे प्रेम असते तर असं दुसरं इकडे तिकडे कोणाकडे सांभाळायला दिलं नसते ना नंदी. स्वतःच्या धावणे ठेवले असते. बरोबर आहे. आम्ही ती पण अनुभव घेतली, ती दुसरीकडे दिल्यावर काय हाल होता आपले म्हणजे जीवाच. भाज्या करून चावत होतं पुण्याच्या दादाच्याकडे दिल्यानंतर होय, तुम्ही सांगितलं लावला स्वराला तर आणि बिघडलं काम. नाही, ती कसं आहे ना, आजार पण होतं त्यामुळे झालं ना ते आजार पण आता बाहेर निघालं की होय म्हणजे तेव्हा कसं दिवस काढत होतो आणि तिथं खरं दादा दररोज व्हिडिओ कॉल करून दाखवायचे. होय, रोज संध्याकाळी व्हिडिओ कॉल असायच, तरी पण आपल्या जवळ असणं आणि लांब असणं. आता बाजीला मागते ती हेला नाही म्हणतो आम्ही नाही, शक्य नाही. बाजीचा फेरा काढला ना घोड्या बरोबर बघा. तुम्ही म्हटलं पुढे फेऱ्यात म्हणजे बाजी दिसेल म्हणजे बाजीचा फेरा, पण तुम्ही तो फेरा टाकला पहिला म्हणजे बाजीचा ते फाटी चेंज झालेला. अहो, ते दरडीवर गेलेला दुसरा फेरा शेवटवर व्हिडिओ करतो म्हटलं पुढे फेरा दिसला असं सांगितलेलं काय? हा टाकलं तोच की थोडा पळाला, ती कसं 50-60 फुटच. थोडीशी वाट बघा, भाज्या पळालेल्या तुम्हाला दिसते बघा. 100% भाज्या सगळ्या पळणार जात. मी कधी बोललेलो नव्हतो. होय, नाही बाजाचा लागला अजून दादा इथं आलेत, पण मग आजपासून नंदी पण नाहीत बघितलेलं. नदी दाखवतेस का? हो, दाखवते की. चला दादा. आणि पुढे आता तुम्ही बघून घ्या, ह्यांची भविष्यवाणी सांगितल्या ती मस्करीत घ्या, असं काय नाही. आणि मग व्हिडिओत आणि काय पुढे शेअर करणार आहे? व्हिडिओ ते आपण काय बघते फॅमिली काय 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 होईल ती माहित नाही आम्हाला. आणि आता सांगितलं मग काय बघायचं पुढे जाऊन. आला का लाड करून बघायला लागलाय हो. आज नाही कोण आलेलं बघायला म्हणजे आज दिवसात मला भाज्या पण बसला आज कोण आलेलं. त्याची सवय लागल्यावर नवीन कोण आले की लाड करून घ्यायचंच. लय मोबाईल हलक्या म्हणजे आपला रायफल आहे का तशी काता येईल. वेलवेट सारखं आहे ना, ह्याची कातलंय झाड. काय वाटतंय प्रत्यक्षात बघितलं बाजीला? आता पहिला व्हिडिओत पण खराब दिसत होता, आता हाय ना व्हिडिओ तू वाटत नाही का नाही पण मोठे असे म्हणजे रान अंगाखाली घेतले ते पहिल्या व्हिडिओ बघितलं त्याचं. बरोबर. आता तर आता जुळत असं ना पाहिजे, आता किती 4 असं नाही तुझं फेर काढा नाहीतर बघा. आमचा एक मोहऱ्या म्हणून बैल होता, एक अवताच होता, त्याचा सेम मला असायला म्हणजे सेम असं काय? हा ते म्हणजे धनगराकडनं असं घेतला बैल होता. तर तो पहिल्यांदा ती शर्यतीला तोच होती, खरं परत त्याला बैठवला म्हणजे चांगला बैल होता. हा हा छान. काय बस बघूया. तसं म्हणजे दादा फेवरेट एक नंदी असतो का नाही दावणीतला, तसा तुमचा कोण आहे?
ते काय रायबानंतर आता शिवायला लागलाय रायफल. हा रायफल. आणि बाजी आहेत खरं. रायबानंतर आता रायफल जास्त यायला लागला. होय, रायबा. आणि ब्रह्मा आवडत झाला अगोदरच. छोटा हा, छोटा. आणि बांधून भारी दिसते. बांधून मोठ्या म्हणजे प्रदर्शनात वगैरे बांधून करावीच कारण तिथं काम बिंब तसं काय नाही, आपण न्यायचं तिकडं. येऊ दे नाही तर राहू दे नंबर, पण आपण न्यायचं, दाखवायची नुसती. टाक्यावर बसलाय. ठग्या बघितला सगळा कसा आहे. मग अशी भाऊजींच्या पण अंगावर निघाला, भाऊजींनी लगेच बारडी. रायबा महाराज. रायबा मी असली ना की कुणालाच हात लावून देते. ती वाटत नाही आता पाहिजे. बैल वाटतोय का मोठा. दुसरा वगैरे दुसऱ्याला जरा थोडा मोठा वाटते खरं. दुसरा म्हणजे वाटतं दुसराहून 3-4 महिने झाले. होय होय होय. तर सुलतान शेठला घेऊन आलेलो आहे पुन्हा एकदा मैदानात. या आठवड्यात दुसरं मैदान आणि मैदान येत आहे बघा. हो 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 इथं गाडी आहे त्या, भरपूर अशा गाड्या आली त्या. माळच आहे, अस्वलवाडी येते. गाडी कशी कुठनं गाडी जाणार. गाडी तर वर दिसते त्याच गेलेल्या. ही यात्रेचं मैदान आहे ना, यात्रा आहे. बोकडं कापली की तिथं यात्रा आम्ही बघितली. तर आम्हाला म्हणतो जेवाय तरी सांगा संध्याकाळी. तिथं कमिटीजवळ जायचं, मला भुका लागली आम्हाला. कमिटीवाल्याने मटण ठेवलं असतं तिथं. अतुल शिस्तीत जाऊ दे, लय मोठी कासारा नाही, आम्ही येईल पुढे. आणि तो तिसरा बैल गाठला असता कल्याण झाला. ती काय नाद करते काय, कसा रस्ता धरलंय. गे आवल्या काय रे बैलगाड्या वाटायचे. तुम्हाला वाटतं तिथंच गाडी थांबवा लावली असते. आपण नाही बाबा चालवत नाही का पहिले. ड्रायव्हर पाहिजे का तर का भ्यानच गाडी पलटवीत. बरोबर तिथं या वाटत जोडलं. आमल्या विचार कर, आता सुलतान पळतोय म्हणून मी आत पडल्यापासून आठवड्यात दुसरं मैदान आहे. बाजा सुराला लागला, रायबा सुराला लागला. घरातली का नाही कपडे बॅगा बिगा सगळ्या बाहेर धडाधड. कारण की एक पळाला दुसरा पळाला तिसरा. मग काय करायचं न्यायची सगळीच एकदम एकच मैदान धरायचं. काय होईल ती होय. तर का म्हणायचं का आजार उद्या झाले टाक्याचं माळी. फाट्या तर दिसते मला, सगळे फाट्या तर चांगले दिसते. आई ते चांगले ते फाट्या. टाक्याचं माळ तर आम्ही आलेलो इथं. आता सुलतान शेठ पळायला जातील त्यावर एक दादा आली ती. दादा हात बघते ते आता, म्हणजे म्हणली ते हात बघून मी सांगतो हातावल्या रेषा. तर बघा आता काय सांगते ते अमोल शेठ. कुठला उजवा का डावा. उजवा दिसत ना का अंतर दिसते. होय. तुम्ही नावरशी यायचा. नावरशी. जुन्याला कोणतरी पोटाला आलायसा. जुन्याला कोणतरी पोटाला तुम्ही नावरशी यायचा. तुमच्या हातात लक्ष्मी आहे. पहिल्यापासून पैसा खेळतोय तुमच्या हातात, पण पैसा राहिला नाही. अशीच कारण निघत गेलीत का नाही. नाईलाज कारण निघत आली, तुमचा पैसा खर्च झाला का नाही. हा पैसा तुमच्या आयुष्यात भरपूर येतोय, राहतोय, लगेच कायचे नाही. पण साठलेल्या पैशाला एकदा हात लावला एकसारखी सुरुवात होती जाण्याला. होती का नाही. तुमची लोकल चांगले आहे, तुम्हाला बाहेरचे लोक दर्शन लोक मानतातले मानतात का लोक. मानतात लोक. तुम्हाला कोणाचा दबाव राहू वाटत नाही, अंडराखाली कोणाला राबू वाटत नाही. बरोबर आहे का चुकीचं. बरोबर आहे. हा बरोबर आहे. तुमच्या आयुष्यात प्रवास भरपूर झाला, फिरला का नाही. होय. तुम्हाला एकांत लय बस वाटतं एकटं निवांत. कुठल्याही गोष्टी निर्णय लवकर येत नाही. लेट घेता पण तुमचा अंदाज चुकत नाही, फटका बसतोच का नाही. मस्तकरेक्षा जोरात आहे. समोरची व्यक्ती काय पावशा लगेच कळतं. लेट झालं जेंट्स असून दे कळतं का नाही. शारीरिक त्रास, तुमचं डोकं दुखतं, हातपाय आणि कमरस त्रासाने तुम्हाला चष्मा लागण्याची शक्यता आहे. चष्मा लागला जन्मता चष्मा आहे. आयुष्य 90 वर्ष आहे तुमचं. बर एवढं नको. तुम्हाला तुम्हाला पित्रांचा त्रास. पित्रांचा त्रास आहे तुम्हाला. पित्रांचा. पित्रांच्या वर्षात नाही का ती स्वराला दरवाजा खुला असते. नवीन लग्न जोडपा जेव्हा घालायची, देशी गायची पूजा करायची, दह्याबाचा गारवा घराकडे टाकून घरावर लग्न होईल का नाही.
अजून लग्न नाही. लग्न झालंय तुमचं? नाही झाली तुझी. झालंय. शक्य आहे का? मग काय चेष्टा करतोय? लग्न झालंय तुमचं. आता मग असं करा बघ, लग्न झालंय तुमचं. लग्न झाले. लग्न झालंय तुमचं. आणि कुठं करोडपती ठेवली? करोडपती कसं असतं माहिती आहे? हातावर स्टार चिन्ह असलं करोडपती होतो, त्रिशूळ चिन्ह असलं सरस्वती भेटतं, माशे चिन्ह असलं करोडपती होतो, आणि करोड चिन्ह असलं का ना अब्जपती स्टेप असते. असं करा बघ. जशा तशी राहणीमानी असणार आहे. समोरची व्यक्ती चांगली तर तुम्ही चांगलं, ती बिघडली की तुम्ही बिघडता. हे बरोबर बोलला बरं का? हे पटलं आपल्याला. हे नव्ह झोपले की विचार स्वप्न पडतात. कधी पाणी, साप, जनावर, काय पण जंगल असं दिसतं का नाही? होय. हा, वेगवेगळं दिसतं का ना? बैलांचं काय आहे का नाही यात? तुमचं कसं माहिती आहे का बैलांच्या बाबतीत? बैलांचं हाय व्यवस्थित. फक्त कसं माहिती आहे का, तुम्ही सगळ्याशी साथ होताय आणि परत ते मागणं डावपेच करतात. लिंबू टाचा खाली धरला का नाही की आपला पुढे बैल पळत नाही. असा विषय आहे. हा, काय लोक असे करतात, लिंबू टाचा खाली धरला. बरोबर. तुमच्या नशिबात 2 मुलं आहेत संचिती. मुलगा नाही, मुलगी नाही, अजून काय होईल? पहिले 2 मुलं आहेत तुमच्या नशिबात. 2 मुलं आहे ती. हा, एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. हा, पहिली काय? पहिलं काय आहे सांगा? मुलगी आहे का मुलगा आहे? इथं कुराच चिन्ह दिसत नाही, तर लहान आहे चिन्ह, ती दुर्बीन म्हणून बघायला लागतं. मला जे लाकडायच्या समा बरं बरं. त्याला भिंगा आणखी 90 वर्ष आयुष्य आहे तुमचं, सगळं व्यवस्थित मार्ग लागतं. 3 वेळा 90 वाचलं. वर्ष आयुष्य मला. हा, आणि हा. तुम्हाला एवढं पण सांगतो, तुम्ही मारामारीपासून पण वाचलायचा आणि कोर्ट कचेरी पाहिजे. हा, कोर्ट कचेरी पाहिजे. आहे. मारामारी बसून वाचलो म्हणजे मला मारणार होते का? मी मारणार होतो. बोलचीला का? पहिलं उजगार निघालो होतं सगळं गणित, आणि ते डावपेच होतं. तुम्हाला पण आउट घातला, मारणार होतं, आणि ती पण तुमच्या पण डोक्यात होतं की मी पण मारणार आहे त्यास. असा विषय असा प्लॅन झाला. बरं, ऐका. डबल क्रॉस. मला जर आउट करणार असला, आधी तुमचा आउट वाजवणार मी. आता मला भविष्यवाणी कळा द्या. त्या व्यक्ताना सगळं. एक रायफल सोड्या जरा मोकळा चाकुरीत न द्या. हा, इथं नुसतं रस्त्यात आमची जरा गाडी एवढी ठीक आहे. चल इकडे रायफल. हा, हे आलं बघ, हे दमवतंय ते चिक्क्या. चल चिक्क्या. होय, घाल की. काय कोण? कुठलं हे जे? थांब हे असं झूम कर. काम लावलं यशवी, तू झूम करायला पण मी त्याला घेऊन जातो खाली, तू कर झूम. सोडशील का? हे येतं ना संग सगळं येतंय. तर मारा येतं का तुझी? असं फिरतो एकदम मारायला माग. काय तू सोडतोस? ती काढ नाही, आणि तुझा व्हिडिओ तुला मध्ये कशाला येऊ? नुसतं इकडे सांग तुम्ही काय करायचं. लय नाही अवघड हे नुसतं खाली वाढायचं. मी म्हटलं या आता मी खाली गेलो ना, एवढं खाली वाढायचं, पण हळूहळू असं हे करायचं. एवढं करायचं. पुश केलास ना? पुश कर की. असंच चालू ठेव की खाली. पण ते पुन्हा एडिटिंग मध्ये डबल काढत बसायला. काढायचं आतली घालायचं. तिकडे घे, तिकडे लका वाय तुडवा केला असता, पोरं तर त्यावर खेळले असते की नाही क्रिकेट. चालू खायचा नाद आहे म्हणा तरुण. पळत येईल आणि गाय हाती गावात दिसल्यावर थांबल. लय झूम केलं नाही. जाणार बघ इथनं, जाणार इथनं. कुठनं जाणार? एक मिनिट. इथनं जाणार 50%.
इकडे नाही होत. हा बरं येणार. आणि या जा खाली खाली या जा की अजून. हो हो या 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 इकडं या. झूम करेल तसं मोबाईल लय हलतो. पहिल्याच फेरायला गेलो मी फंड घेतलं हम्म. पहिल्याच फेरायला गेले हम्म. थांबव त्याला चिक्या या 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 बघतंय कसं बघ या या की कुत्र कुणा जाणार तू काय मागणी कॉलेजवरला घेऊन आला सकाळी. धरा ग अण्णा घेऊन या अण्णा. अण्णा युट्यूब व्हिडिओ अण्णा. किधर या कुत्र्यासनी हान कुत्र्यासनी ब्रह्मा ए कुत्र्यासनी हान ते जाताना बेहणार तुझ्या चिक्या हाय खुण्याला उडेल. ती बघ ती बघ नाही दमलंय दमलंय. कड्याड किती तिची लागली ती खादोड कुठे गेला दिसतंय का बघ. तुषा खादोड दिसतंय का तिकडे खालतं. होती खायला लागली ते नाही जात कुठं. हो हा नका कुठलाच मारतोस रे भावड्या. इकडे रायफल आले मला मोकळी जाय. ऊस खायला गेली ऊस खायला गेली. ब्रह्मा हा
रायफल इकडं बाजरा ये रायफलकडे रायफलकडे रायफल बघा तिकडं भातारा बघा इकडं भाज्या